आज अंकलीमध्ये किंवा अंकली पुलावरती सर्व पक्षीय नेत्यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील, सांगली जिल्ह्यातील आणि सातारा असा उल्लेख बोर्डावर होता. साताऱ्यातले कुणी दिसले नाही, पण ह्या तिन्ही जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि पूरग्रस्त जनतेचा चक्काजाम आंदोलन होतं. कुठं तर अंकली पुलावर ते आंदोलन आज पार पडलं किंवा राज्य सरकार त्या आंदोलनाच्या पुढे नमतं आलं आणि ते आंदोलन मागं घेतलं. हे आंदोलन हे फसवं होतं किंवा फसलेलं आंदोलन आहे असं आमचं मत आहे. खरं तर ह्या आंदोलनाला लॉजिकच काही नाही. आता राज्य सरकारनं त्यांना बैठक घेण्याचं म्हणजे जलसंपदा मंत्र्यांना बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर ह्या आपल्या सर्व पक्षीय नेत्यांनी हे आंदोलन मागं घेतलं. चक्काजाम आंदोलन, नाहीतर ते कंटिन्यू सुरू ठेवणार होते. पण ह्यांचा इतका आवेग बघितला आणि राज्य सरकारला घाम फुटलं आणि त्यांनी आश्वासन दिलं की जलसंपदा मंत्री तुमच्या ह्या सर्वपक्षीय कृती समितीबरोबर बैठक घेतील आणि आंदोलन मागे घ्या. त्यामुळे चक्काजाम आंदोलन हे मागे घेण्यात आलं. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर आलमट्टीच्या भिंतीच्या नावाने बोंबलणे हे काही लॉजिकमध्ये बसतं का, हा एक पहिला प्रश्न आपण बघू. दुसरा प्रश्न असा आहे की हे आंदोलन इथं करणं काय गरजेचं होतं, म्हणजे आक्रोश असेल किंवा बाकी काही असेल. राज्य सरकार ह्या लोकांची, इतक्या पॉवरफुल लोकांची दखल घेत नाही. इतकं हे राज्य सरकार असंवेदनशील आणि नालायक आहे का की इतका चक्काजाम वगैरे आमदारांना, खासदारांना, म्हणजे सत्ताधारी पक्षातल्या देखील आमदारांना, खासदारांना करावं लागतो. इतकं हे राज्य सरकार नालायक आहे का, असं देखील प्रश्न पडतो. हे सगळे प्रश्न आपण थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये बघूया. त्यापूर्वी एक निवेदन, जर चॅनलला लाईक केलं सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं करून घ्या. तर आता मेन मुद्द्याकडे आपण वळूया. काय झालं की 2005ला जेव्हा काही पाऊस पडलेला होता मोठा, त्यावेळी सुद्धा पूर आलेला होता. त्यावेळी ही जीवितहानी झाली होती, वित्तहानी झाली होती, शेतकऱ्यांची शेतीचं नुकसान झालं होतं, घरांचं नुकसान झालं होतं, प्रचंड नुकसान झालेलं होतं. त्यावेळी संशोधन अनेक लोकांनी केलेलं होतं, पण त्यावेळी सुद्धा आलमट्टी धरणाला दोषी धरण्यात काही लोक पुढे होते. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. आलमट्टी धरणाला दोषी धरण्यात तेव्हाही येत होतं, आत्ताही येतं आणि यापुढेही येत राहीलच. पण आता लॉजिकली विचार करायचा झाला तर ह्या आपण जो विचार करतोय असा विचार खरोखर ठरू शकतो का, योग्य ठरू शकतो का. तर एक दोन गोष्टी बघूया. एक म्हणजे सांगलीमध्ये जी कृष्णा नदीची जी पाणी पातळी आहे सांगलीतल्या, ती 537 मीटर आहे आणि आलमट्टी धरणाची आत्ताची जी पाणी पातळी किंवा जे सर्वोच्च पाणी तिथं साचू शकतं ते 517 मीटर आहे. म्हणजे आलमट्टी धरण हे सांगलीपेक्षा 20 मीटर खाली आहे, म्हणजे समुद्र सपाटीपासून असं खाली आहे. मग 20 फुटाकडे पाणी हे घसरत जाणार की तुंबत येणार, हा एक पहिला प्रश्न पडतो. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की कुठलाही लहान मुलगा सांगू शकेल की पाणी हे उताराकडेच वाहतं, त्यामुळं आलमट्टी धरणाकडेच हे वाहत असतं. दुसरी गोष्ट म्हणजे वाहत असतं ह्याचा अर्थ काय, तर आपण अनेकदा अंकली पुलावर असेल किंवा इतर कुठल्याही नदीत असेल, आपण बघतो की पाणी हे प्रवाहित असतं, पाणी कधीही थांबत नसतं. ते पाणी प्रवाह हा एकदम जोरात चालू असतो आणि आपण ते आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आलमट्टी अंकली पुलावर असेल किंवा इतर कुठल्याही पाण्याचा प्रवाह हा अगदी वाहता असतो. अनेक वेळेला काही दुर्घटना सुद्धा अशा गोष्टींमध्ये घडलेल्या आहेत. प्रवाहात कुठलाही माणूस त्यावेळी आपल्या काही ज्या बोटी वगैरे आहेत त्या घालायचं धाडस करत नाही, अगदी पुरात सुद्धा. त्यामुळं पाणी तुंबून राहतं हे म्हणण्याला फार काही लॉजिक राहत नाही. आता हे समुद्र सपाटीपासूनच्या उंचीचं आपण बघितलं. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे की ह्यात लांबी किती. जर सांगलीपासून आलमट्टी डॅमचं अंतर जर मोजलं आपण
तर साधारण 200 किलोमीटर आहे. आता 200 किलोमीटर जर लांब असेल अलमट्टी धरण, तर 200 किलोमीटर पाणी तुंबत येतं म्हणण्याला काही अर्थ आहे का? ते काय बाथरूम आहे का? म्हणजे बाथरूमची मोरी तुंबली आणि पाणी सगळं बाथरूमात साचून राहिलं म्हणायला ह्याला काही अर्थ आहे का? आणि जरी हे तुमचं देखील खरं मानलं की आलमट्टीच्या बेताळाला किंवा आलमट्टी धरणाला पाणी तटून तुंबून येतंय, हे जरी लॉजिक मान्य केलं, तर त्या लॉजिकनुसार जर बघितलं तर ह्यात सर्वाधिक नुकसान कुणाचं आहे? कर्नाटक सरकारचं आहे ना. जी पाण्याची हद्द आहे, आलमट्टीचं जे वॉटर आहे, जे पाणी आहे, ते सगळ्यात जास्त कुठं आहे? तर कर्नाटकातच आहे. मग कोल्हापूर जिल्ह्यात आणि सांगली जिल्ह्यात जर पाणी तुंबून आलमट्टीचं येत असलं तर कर्नाटक सरकार म्हणजे कर्नाटक राज्यातील लोकांचं काही चांगलं होत असणार आहे का? तिथं सुद्धा वाटोळच होत असणार आहे. आणि कर्नाटक सरकार इतकं मूर्ख आहे का की आपल्या शेतकऱ्यांचं वाटोळं करतील? ते इतकं मूर्ख आहे का? जर हे तुंबून येण्याचं लॉजिकनुसार विचार केला तर कोल्हापूर आणि सांगली जिल्हा जर तुंबून पाणी येत असेल त्या पुराचं, तर हे होईल का? म्हणजे कर्नाटकातले शेतकरी किंवा इतर काही गोष्टी तिथली गावं वाचतील का? असा देखील प्रश्न ह्या लॉजिकनुसार विचार केला तर पडतो. त्यामुळे आलमट्टीला कितपत दोष द्यायचा हा एक प्रश्न आहे. तिसरी गोष्ट ह्यामध्ये काय आहे की 2005 असेल किंवा 2019 असेल, अलीकडे जर पावसाचं प्रमाण बघितलं तर पावसाचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे यावर्षी तर मान्सूनच्या पेक्षाही अधिकचा पाऊस होणार आहे असं बाकीत आलेलं आहे. ते बाकीत खरं झाल्यानंतर खरं मानू, पण जनरली अलीकडचे अंदाज हे अतिशय योग्य आणि ॲक्युरेट असतात. त्यामुळं त्या पावसाळा यंदाही मोठा होईल अशीच आशा आहे. कमी वेळात जर जास्त पाऊस पडला तर धरण व्यवस्थापन जे असतं किंवा धरणावर जे काम करणारे लोक असतात त्यांना देखील प्रश्न असतो की पाणी तटवायचं किती आणि सोडायचं किती, हा प्रश्न असतो. आणि एकदमच जर जोरात एकाच वेळी जर धरण क्षेत्रात एकदम जोराचा पाऊस झाला तर ते पाणीसुद्धा सोडावं लागतं. आणि त्यामुळं त्याचं नियोजन काय, त्या लोकांना देखील दोष देता येत नाही आपल्याला. हे निसर्गनिर्मित संकट असू शकतं आणि त्यावरती काही मार्ग काढता येऊ शकतात. आता अनेक लोक म्हणतात की पुलांचा भराव आहे त्यामुळे देखील पूर येतो. खरं आहे. आणि नदीपात्रात सुद्धा अनेक लोकांनी अतिक्रमणं केली आहेत. ती अतिक्रमणं काढण्याची सुद्धा गरज आहे. फक्त आपण आलमट्टी नावाचं एक भूत किंवा एक काल्पनिक शत्रू उभा करायचा आणि त्याच्या नावानं ओरडत बसायचं, ह्याला काही फारसा अर्थ राहिलेला नाही. 201 किलोमीटरवर किंवा 200 किलोमीटरवर असणाऱ्या आलमट्टी धरणाचा तुंब इथे येतो म्हणणे हे कुठल्याही अर्थानं, किंवा आलमट्टी धरणाचं जी समुद्रसपाटीपासूनची उंची आहे ती 517 मीटर आहे आणि आपल्या सांगलीमध्ये 537 मीटर आहे. अर्थात 20 मीटर खालीच, म्हणजे घसरतीच्या पद्धतीने बघितलं तर 20 मीटर खोल असा तो प्रवाह आहे आणि पाणी हे वाहतं असतं, हे आपल्या डोळ्यांनी बघितलंय. त्यामुळं पाणी तुमचं हे लॉजिक काय फारसं कठीण नाही. म्हणजे ते लॉजिक पटण्याजोगं आहे पण तेवढं काही त्यामध्ये खरं नाही. कर्नाटक सरकारचं किंवा कर्नाटक राज्याचं सुद्धा त्यामध्ये नुकसान होऊ शकते ह्या लॉजिकनुसार जर बघितलं तर. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे आंदोलन करण्याचं काही काम होतं का? तर काहीही काम नव्हतं असं स्पष्ट मत आहे. मुळात राधाकृष्ण विखे पाटील हे चक्काजाम आंदोलनामुळे दखल घेतात हेच पटायला कसं तरी वाटतं. म्हणजे सामान्य माणसाला देखील पटत नाही. इतके म्हणजे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, माजी मंत्री आहेत, असे सगळे लोक, मातब्बर लोक किंवा विरोधी पक्षातले लोक, ह्या मातब्बर लोकांनी एक जर विनंती केली असती राधाकृष्ण विखे पाटलांना की आमची दखल घ्या, आम्हा सत्ताधारी, विरोधक आणि सर्वपक्षीय लोकांची दखल घ्या म्हटलं असतं तर विखे पाटलांनी कधीही नकार दिला नसता. त्यामुळे चक्काजाम आंदोलन करून विखे पाटलांनी ह्या आंदोलनाची दखल घेतली म्हणणं
हे काही डोक्याला पटण्याच्या पलीकडे आहे. आता असाही शत्रू निवडलेला आहे, त्याला धोपटायचं काम होणारच आहे. पण आज यड्रावकर साहेबांनी सुद्धा सांगितलं की आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारनं जे काही समिती नेमली होती यामध्ये अभ्यास करण्यासाठी, त्या समितीचा सुद्धा अहवाल हेच म्हणतो की अलमट्टी धरण आणि आपल्या महाराष्ट्रात किंवा कोल्हापूर जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यात येणाऱ्या पुराचा काही यत्किंचितही संबंध नाही, असंच यड्रावकर साहेबांनी आज भाषणात सांगितलं. म्हणजे राज्य सरकारच्या समितीने सुद्धा संशोधन केलेलं आहे, त्याला देखील, त्या समितीला सुद्धा ह्या अफवा मान्य नाही आहेत असं दिसतं एकंदरीत. आता अनेकांची अनेक मतं असू शकतात. अगदी ते कसं आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना माहिती असतं की बांध कुठं असतो, कुणीकडून पाणी कुणीकडं वाहतं, म्हणजे चढाकडून उताराकडे वाहतं, हे इतकं लॉजिक तरी सर्वसामान्य माणसाला माहीत असतं. त्यामुळे हे आंदोलन म्हणजे सरळ सरळ फसलेलं आंदोलन किंवा फसवं आंदोलन होतं. आता थोड्याच दिवसात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि बऱ्याच निवडणुका येत आहेत. त्यापूर्वी आम्ही तुमच्या शेतकऱ्यांचे तारणहार आहोत आणि आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतो हे दाखवून देण्याची एक संधी होती, ती त्यांनी साधून घेतली. आणि जर संधी साधता येत नसतील तर ते नेते कसले. त्यामुळे नेत्यांचंही फार चुकलं असं म्हणायला काही अर्थ नाही, म्हणजे वावगं नाही आहे. नेत्यांचं काही चुकलं नाही आहे. आता पाहू येणाऱ्या काळात काय काय होतं. ह्या सर्व आमच्या नेत्यांचं ऐकून अलमट्टीची उंची वाढवणं थांबतं किंवा नाही. मला एक सांगा की तुमचं मत काय आहे की हे लॉजिक तुम्हाला, अलमट्टी धरणाचं लॉजिक सर्वपक्षीय नेत्यांचं पटतं का मी काही म्हटलं ते पटतं? जरी तुमच्या प्रतिक्रिया विरोधी असल्या तरी देखील स्वागत आहे. त्या देखील लिहायचं मात्र कष्ट घ्या. अगदी बघत राहू नका, कुणी काही म्हणणार नाही. आणि आपण देखील काही कुणावरती वैयक्तिक टीका केलेली नाही आहे. नेत्यांनी त्यांचं काम करावं. पण हे आजचं आंदोलन हे फसवं किंवा गंडलेलं होतं हे म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद, थँक्यू. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर ते तेवढं करून घ्या.